नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आज आपण श्री गुरुचरित्रातील एक अतिशय महत्त्वाचा आणि प्रभावशाली अध्याय जाणून घेणार आहोत. अनेक भक्तांचा असा अनुभव आहे की हा अध्याय श्रद्धेने आणि नियमाने वाचल्याने जीवनात अनेक सकारात्मक बदल दिसून येतात. हा अध्याय म्हणजे श्री गुरुचरित्राचा 28वा अध्याय. पण प्रश्न असा आहे, खरंच या अध्यायात एवढी शक्ती आहे का? आणि हा अध्याय वाचल्याने नेमके काय आणि कोणते फायदे होतात? चला तर मग सविस्तर समजून घेऊया. श्री गुरुचरित्र हा ग्रंथ फक्त एक धार्मिक ग्रंथ नाही, तर तो गुरूंचा, कृपेचा, अनुभवांचा आणि भक्तीचा जिवंत अनुभव आहे. या ग्रंथातील अनेक अध्याय आपण चमत्कार त्यांचे जाणवू शकतो. त्यामध्ये 28वा अध्याय हा विशेष मानला जातो. असे मानले जाते की ज्यांच्या जीवनात सतत अडथळे येतात, कामे होत नाहीत, घरात सतत वादविवाद असतात, मानसिक तणाव असतो, अशा व्यक्तींनी हा अध्याय श्रद्धेने वाचावा. कधी कधी खूप प्रयत्न करून जर आपली कामं पूर्ण होत नसतील, नोकरी मिळत नसेल, व्यवसायात अडचणी येत असतील, पैसे अडकत असतील, अशा वेळी अनेक भक्त सांगतात की 28वा अध्याय वाचन सुरू केल्यावर परिस्थिती बदलू लागते. आजच्या काळात प्रत्येक व्यक्ती ताण तणावात जगत असतो. काळजी, भीती, नकारात्मक विचार. पण रोज शांत मनाने गुरुचरित्र वाचल्यास मन हळूहळू स्थिर होते, मनात सकारात्मक निर्माण होते. मित्रांनो, काही वेळा घरात सतत भांडणं होतात, वातावरण बिघडलेले असते. असे म्हणतात की हा अध्याय वाचल्याने घरात सात्विक ऊर्जा वाढते, घरातील वातावरण शांत होते. अनेक लोकांना पैशाची समस्या सतावत असते, कर्ज असते, व्यवसायातील तोटा असतो, उत्पन्न कमी असते. अनेक भक्तांचा अनुभव असा आहे की नियमित हा अध्याय वाचण्यामुळे नवीन मार्ग मिळू लागतात. मित्रांनो, जर तुम्ही गुरुवारी किंवा रोज सकाळी स्नान करून शांत मनाने श्री गुरुचरित्राचा 28वा अध्याय वाचला तर हळूहळू सकारात्मक बदल जाणवू शकतात. कधी कधी देव आपल्याला थेट काही देत नाही, पण योग्य मार्ग दाखवतो, आणि हाच असतो खरा चमत्कार. जर तुम्ही आधीपासूनच गुरुचरित्र वाचन करत असाल किंवा तुम्हाला याचा काही अनुभव आला असेल तर कमेंट्समध्ये नक्की लिहा. श्री गुरुदेव दत्त. आणि अशाच धार्मिक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.